कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत मर्डर ट्रायल. मर्डर ट्रायल म्हटलं की संपूर्ण लक्ष वकिलाचं, पक्षकाराचं, जजचं आणि कोर्टात बसलेल्या सर्वांचं हे केसवरती राहतं. पूर्वी अंडर सेक्शन 302 म्हणजे मर्डर असं समजलं जात होतं, पण त्याची जी डेफिनेशन होती ती इंडियन पिनल कोडच्या 300 मध्ये होती. नंतर 301 आणि 302, नंतर 303 आणि नंतर 304. इथपर्यंत मर्डरची इंडियन पिनल कोडची जी काय पनिशमेंट, जी काय बाकीची प्रोसिजर होती ती सीमित होती. पण कायदा बदलला आणि कायदा बदलल्यानंतर नवीन जो कायदा आलेला आहे BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023, याच्यामध्ये मर्डरची सेक्शन पुन्हा बदलली आणि ते आता कोणते आहेत? 100, 101, 102, 103. आता आपण ह्याच्यातून पुढे जाऊया. आता फक्त पहिल्यांदा ही गोष्ट आपण घेऊया की मर्डर म्हणजे काय. हत्या काय? तर हत्या ही गंभीर आणि जाणीवपूर्वक केलेली मानवी जीव वाची हत्या किंवा कृती असं कायदा म्हणतो. मुख्यतः या मर्डरमध्ये काही गोष्टींचा समावेश असतो. त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरवून म्हणजे हेतू म्हणजे इंटेन्शन या मर्डरच्या मागे म्हणजे हत्येच्या मागे असतो. दुसरी महत्वाची गोष्ट ही ज्याचा मर्डर किंवा हत्या किंवा काय करणार आहोत त्याच्याबद्दल नॉलेज असतं. काय असतं? नॉलेज म्हणजे काय? पूर्ण जाणीव. त्याच्यानंतर हे माहिती असतं की हे कृत्य अत्यंत धोकादायक आणि नैसर्गिक मृत्यूला कारण नाही, म्हणजे हा मृत्यू काय अनैसर्गिक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट मगाशी आपण पाहिलं IPC मध्ये 299 टू 204 ही मर्डरची कलम होती. 302 आणि 300 यासारखे प्रावधान आहेतच, पण आता कायदा बदलल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे कलम 100 BNS कॅपेबल होमिसाइड, 101 मर्डर आणि 103 BNS चं काय आहे? पनिशमेंट फॉर मर्डर आहे. आता ह्याच्यामध्ये शिक्षा काय दिली जाते की एखाद्या माणसाने जाणीवपूर्वक इंटेन्शन, प्रिपरेशन, मोटिव्ह अँड नॉलेज मधून एखाद्या माणसाची हत्या म्हणजे मर्डर केली तर ह्याला डेथ पेनल्टी दिली जाते किंवा लाईफ इम्प्रिसमेंट दिली जाते किंवा लाईफ इम्प्रिसमेंट आणि डेथ किंवा डेथ पेनल्टी विथ फाईन, त्या सगळ्या ज्या पनिशमेंट आहेत त्या दिल्या जातात. आता ह्याची प्रक्रिया कशी आहे? तर सर्वात पहिल्यांदा पूर्वी मर्डर झाला की बॉडी सापडत होती. बॉडी सापडली की त्या बॉडीला पंचनामा केला जात होता आणि पोलीस ऑफिसर किंवा एखादी व्यक्ती त्या गुन्ह्याची काय देत होती? माहिती देत होती आणि प्रथम खबर दिली जात होती. आता ही जी प्रथम खबर आहे ही BNS मध्ये 103 अंतर्गत नोंदवून घेतली जाते. BNS मध्ये 103 म्हणजे 103 कलमा अंतर्गत ही घेतली जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची पार्ट येतो तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा. आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये पहिल्यांदा जी बॉडी आहे त्या बॉडीचा पंचनामा केला जातो. त्याच्यानंतर ती बॉडी कुठे पाठवली जाते? PM करण्यासाठी पाठवली जाते. कशासाठी PM करण्यासाठी पाठवली जाते? की मृत्यूचं नक्की कारण काय आहे हे शोधण्यासाठी. आणि मग मृत्यूचं नक्की कारण काय आहे हे PM रिपोर्ट मध्ये येतं आणि तो रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये हे केलं. PM करणारे बरेचसे स्लाइस कट करतात आणि ते कट करून फॉरेन्सिक्सला पाठवतात. फॉरेन्सिक्स मधून त्याचे रिपोर्ट मागवले जातात आणि ते देखील कुठे येतात? ज्याला ट्रायल चालू असते त्याला कोर्टामध्ये डायरेक्ट दाखल केले जातात. तसंच ती जी घटना आहे त्या घटनास्थळीचा पंचनामा केला जातो. तसंच आणखीन काय केलं जातं? तिथे असलेले जे काय साक्षीदार किंवा आय विटनेस असतील किंवा ज्याने कोणी ती बॉडी पाहिलेली आहे किंवा नातेवाईक आहेत ते त्यांचे जबाब घेतले जातात. त्याच्यानंतर कोणत्या हत्याराने खून केला गेलेला आहे, तर आरोपीला अटक केलं गेलं असेल, आरोपीचा शोध घेतला गेला असेल किंवा घेतल्यानंतर आरोपी अटक झाल्यानंतर त्या आरोपीने कोणत्या हत्याराने केलं ते हत्यार जप्त केलं जातं, त्याचे पंचनामा केले जातात.
आता एवढं सगळं केल्यानंतर संपूर्ण कडी पोलीस जोडतात आणि पोलीस जोडल्यानंतर त्याची चार्जशीट बनवली जाते आणि चार्जशीट कोर्टामध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयामध्ये दाखल केली जाते. आता ही कुठे येते? तर ही प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांकडे येते आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी काय करतात? ही केस कमिट करतात. काय करतात? कमिट करतात. काय करतात? कमिट करतात. कमिट केल्यानंतर ही केस सत्र न्यायालयामध्ये वर्ग होते आणि सत्र न्यायालयामध्ये काय केली जाते? ही केस पूर्णच्या पूर्ण ट्रायल कंडक्ट केली जाते. आता सेशन ट्रायबल हा ऑफेन्स आहे. मर्डर हा काय आहे? सेशन ट्रायबल ऑफेन्स आहे आणि सेशन कोर्टामध्ये खालच्या कोर्टाने म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्याने ती केस कमिट केल्यानंतर पहिल्या तारखेला तिथे आरोपीला हजर केलं जातं. जर ते बेलवरती असतील तर त्यांना कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलं जातं. जर ते बेलवरती नसतील, जेलमध्ये असतील तर जेलमधून त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जातं आणि हजर केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट घडते. ती पहिली गोष्ट काय आहे? चार्ज फ्रेम. काय केली जाते? चार्ज फ्रेम. ही ट्रायल जी कंडक्ट केली जाते ही सेशन ट्रायलच्या पद्धतीने कंडक्ट केली जाते. आता ह्याच्यामध्ये चार्ज फ्रेम केल्यानंतर प्रत्येक जो आरोपी आहे किंवा एक आरोपी असेल तर त्या एक आरोपीला सेशन जज विचारतो की तुमच्या विरुद्ध अशा अशा व्यक्तीचा किंवा अशा अशा खुनाचा दोष ठेवलेला आहे, तो तुम्हाला कबूल आहे का? आरोपी त्याच्यामध्ये नाही म्हणतात. जे आरोपी नाही म्हणतात त्याच्यामध्ये ह्या ट्रायल कंडक्ट होतात आणि ज्याच्यामध्ये आरोपी सांगतो की कन्फेशन देतो की हा मला ते मान्य आहे, मग त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवलं जातं. त्यांच्यावर दबाव विभाव सगळा जो असतो तो नाहीये हे समजून जर त्याला स्वतःहून जर कन्फेशन द्यायचं असेल तर ते कन्फेशन सेशन जज रेकॉर्डवरती घेतो नियमाप्रमाणे आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाते. पण जे आरोपी म्हणतात आम्हाला गुन्हा मान्य नाही, अशा आरोपींना काय केलं जातं? ट्रायल कंडक्ट केली जाते आणि ट्रायल कंडक्ट केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पहिल्यांदा प्रोसिक्युशन त्यांच्या विटनेसना समज काढतं. प्रोसिक्युशन त्यांच्या विटनेसना समज काढलं जातं. त्या प्रोसिक्युशन विटनेसला काय म्हणतात? PW. म्हणजे प्रोसिक्युशन विटनेस म्हणजे कोण? तर पोलीस सांचे जे विटनेस आहेत त्यांना प्रोसिक्युशन म्हटलं जातं आणि मग ते विटनेस कोर्टामध्ये हजर होतात आणि हजर झाल्यानंतर सरकारी वकील हे त्या विटनेसचा काय केलं जातं? चीप रेकॉर्ड केली जाते. चीप म्हणजे काय? ही सरळ साक्ष त्यांची नोंदवली जाते आणि त्यांची ती साक्ष नोंदवल्यानंतर डिफेन्स म्हणजे आरोपीचे जे वकील आहेत ते त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आता हे प्रश्न विचारल्यानंतर ह्या प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेला क्रॉस एक्झामिनेशन म्हटलं जातं आणि क्रॉस एक्झामिनेशन झाल्यानंतर प्रोसिक्युशन म्हणजे सरकार हे त्या चार्जशीटमध्ये जे विटनेस आहेत त्या सर्व विटनेस पैकी अत्यंत महत्वाचे जे विटनेस वाटतात त्या विटनेसना एक्झामिन करतात आणि ज्यावेळेला प्रोसिक्युशनला वाटतं की सगळे विटनेस त्यांनी ते तपासलेले आहेत त्याच्यानंतर ही केस काय आहे? कन्व्हिक्शन देण्यासाठी परिपूर्ण झालेली आहे. त्यावेळेला प्रोसिक्युशन सगळे विटनेस मग त्याच्यामध्ये कोण कोण आलं? फिर्यादी आला, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आला, त्याच्यामध्ये पंचनामा करणारे सगळे पंच आले, पंचनामा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो आला तो आला, फॉरेन्सिकचा डॉक्टर आला, स्पेशल ज्या गोष्टींसाठी मेडिकल किंवा हस्ताक्षर विक्षाक्षर जे असतात एक्सपर्ट आहेत ते आले आणि त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट आले. त्या रिपोर्टला धरून त्याच्यामध्ये काय केलं जातं? पूर्णच्या पूर्ण चीप रेकॉर्ड केली जाते आणि आरोपीच्या वकिलांच्या तर्फे त्यांना काय केलं जातं? क्रॉस एक्झामिन केलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाच्या स्टेजला प्रोसिक्युशन येतं की ते अपेरिंग प्रोसेस काय? तर क्लोजिंग प्रोसेस एव्हिडन्स क्लोजिंगची प्रोसेस देतात आणि एव्हिडन्स क्लोजिंगची प्रोसेस दिल्यानंतर पुढचा टप्पा सुरू होतो आणि तो पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. तो म्हणजे 313 CRPCचा जो पूर्वी होता त्याला अॅक्यूज स्टेटमेंट म्हटलं जातं आणि हा अॅक्यूज स्टेटमेंट त्याचं घेतल्यानंतर पुढे जर आरोपींना असं वाटलं की प्रोसिक्युशनने सगळे विटनेस योग्य तपासलेले आहेत आणि त्याच्यामुळे शिक्षा येण्याची शक्यता आहे, तर प्रोसिक्युशनने तपासलेले जे विटनेस आहेत या व्यतिरिक्त आरोपीकडे स्वतःचे जर काय विटनेस असतील तर आरोपी सांगतो
म्हणजे आरोपीचे वकील सांगतात की आम्हाला आमचे साक्षीदार तपासायचे आहेत आणि बर्डन शिफ्ट होतं आरोपीकडं की त्याने तो गुन्हा केलेला नाही आहे हे सिद्ध करण्याचं. पण जर प्रोसिक्युशननी जे विटनेस तपासलेले आहेत तोपर्यंत 313 झालेला आहे, पण जर आरोपी म्हणाला की मला हे विटनेस माझे काय तपासायचे नाही आहेत आणि त्याच्यावरती त्याने जर आर्ग्युमेंट केली तर फिर्यादी पक्ष म्हणजे कोण, प्रोसिक्युशन म्हणजे सरकारची जबाबदारी येते की ह्या केसमध्ये बियॉन्ड द डाऊट सगळेचे सगळे केस प्रूव्ह करण्याची. पण डिफेन्स विटनेसने जर विटनेस घेतला तर त्याची जबाबदारी येते की तो गुन्हा त्याने केलेला नाहीये ते. आणि अशा प्रकारे काय केलं जातं, जजमेंट दिलं जातं आणि जजमेंटमध्ये बियॉन्ड द रिझनेबल डाऊट जर गुन्हा सिद्ध होत असेल तर शिक्षा दिली जाते जी वरती सांगितलेली आहे त्याप्रमाणे. आणि जर हे सिद्ध होत नसेल तर आरोपीला सोडून दिलं जातं. तर ह्याच्यामधला महत्वाचा मुद्दा जो आहे इंटेन्शन अँड नॉलेज हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो डायरेक्ट एव्हिडन्स. जर डायरेक्ट एव्हिडन्स असेल तर आरोपीला शिक्षा दिली जाते. सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स जो आहे तो सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सच्या सगळ्या कड्या जर जुळून येत असतील तर काय केलं जातं, शिक्षा दिली जाते. ऍज वेल एज ह्याच्यामध्ये बऱ्याचशा थेऱ्या पण असतात. त्यापैकी महत्वाची थेरी आहे लास्ट सीन थेरी. काय थेरी आहे, लास्ट सीन थेरी म्हणजे शेवटचं ज्याने पाहिलं त्याची जबाबदारी आहे की तो जो मयत आहे तो कसा मेला ते सांगणं किंवा तो जर तो सांगण्यास काय चुकत असेल तर त्याला लास्ट सीन थेरी प्रमाणे त्याने तो गुन्हा केला असं म्हटलं जातं. मोटिव्ह आणि सगळ्यात महत्वाची रिकव्हरी हे अत्यंत महत्वाचं आहे की ह्याच्यामधला जो आरोपी आहे त्याचा मोटिव्ह तपासणं खूप गरजेचं आहे. जर त्याचा मोटिव्ह सिद्ध होतोय की ह्याने गुन्हा केलेला आहे तर त्याला शिक्षा दिली जाते. रिकव्हरी वेपन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट आहे बेनिफिट ऑफ डाऊट. ज्या वेळेला ह्या गुन्ह्यामध्ये एखादा प्रश्न असा निर्माण होतो की ह्याच्यामध्ये बेनिफिट ऑफ डाऊट निर्माण होतो की गुन्हा केलेला आहे की नाही केलेला आहे तर त्यावेळेला ही गोष्ट प्रामुख्याने जज निदर्शनात असतो की इथे डाऊट निर्माण झालेला आहे. तर डाऊट नेहमी आरोपीला मिळतो आणि आरोपीला निर्दोष मुक्तता केली जाते. ह्याच्यामधला महत्वाची गोष्ट की काही वेळेला शिक्षा कमीही दिली जाते किंवा आरोपीला सोडून देखील दिलं जातं. डिफेन्सला बचाव करण्यासाठी काही मुद्दे आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची जी मुद्दे आहेत त्यापैकी सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी खून केला हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये देखील तो खून करणं गरजेचं होतं का, ती हत्या तेवढ्या गरजेची होतीच का हे पाहिलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर ती तेवढ्याच गरजेची होती तर त्याच्यामध्ये आरोपीला सेल्फ डिफेन्स मध्ये खून केला म्हणून सोडून देखील दिलं जातं. परंतु तो सेल्फ डिफेन्स हत्या करण्याची गरजच नव्हती अशी वाटली तर त्याच्यामध्ये शिक्षा कमीही केली जाऊ शकते. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे अचानक संताप. की तो फिर्यादी आहे म्हणजे जो मयत आहे त्याने असा काहीतरी संताप आणून दिला की सडन प्रोव्होकेशन झालेलं आहे. आणि सडन प्रोव्होकेशन झाल्यामुळे काय झालेलं आहे की माझं डोकं सटकलेलं आहे. म्हणजे माझं म्हणजे आरोपीचं डोकं सटकलेलं आहे. आरोपीचं डोकं सटकलं आणि त्यांनी सडन प्रोव्होकेशन मध्ये संतापाच्या भारामध्ये काय केला, तो मर्डर केलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की असं सडन प्रोव्होकेशन असेल तर तो ज्या मर्डर मधला आरोपी आहे त्याला ते सडन प्रोव्होकेशन गरजेचं होतं का, ते तसं आलेलं आहे का, सायकोलॉजिकल तसा रिपोर्ट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि तसं असेल तर त्याला आरोपीला सडन प्रोव्होकेशन मध्ये शिक्षा दिली जात नाही किंवा सोडूनही दिलं जातं किंवा कमी शिक्षाही दिली जाते. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा आणखीन एक भाग आहे की मर्डर हत्या आहे की ती ऍक्सिडेंट आहे. तर जर ते ऍक्सिडेंट असेल तर ऍक्सिडेंटच्या ह्याच्याप्रमाणे शिक्षा दिली जाते ती कमी आहे. पण जर ऍक्सिडेंट नसून तो मर्डर आहे, मर्डर नसून तो ऍक्सिडेंट आहे, ह्या केसमध्ये देखील थोडंसं तिकडे केलं जातं. त्याच्यानंतर ज्याने तो खून केलेला आहे, हत्या केलेली आहे, त्याची मानसिक स्थिती पाहिली जाते त्या हत्या करण्याच्या वेळेला किंवा खून करण्याच्या वेळेला, मर्डर करण्याच्या वेळेला. तर तो वेडसर आहे का, जर तो वेडसर असेल तर जिथपर्यंत तो खुनाच्या वेळेला त्याची परिस्थिती कशी होती ही पाहिली जाते. आणि जर तसं असेल तर त्याला शिक्षा दिली जात नाही जरी त्याने खून केला असला तरी देखील. पण मानसिक स्थिती खून करण्याच्या वेळेला कशी होती हे पाहणं खूप गरजेचं असतं. आता सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या ज्या मर्डरच्या केसेस आहेत ह्या संपूर्ण जगभरामध्ये ज्या पाहिल्या जातात तर त्याच्यामधल्या जगभरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या शिक्षा आहेत. पण भारतामध्ये मर्डरमध्ये
सगळ्यात महत्वाची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा दिली जाते, तसंच लाईफ इम्प्रिसमेंट दिली जाते, तसंच लाईफ इम्प्रिसमेंट आणि फाईन या दोन्ही शिक्षा दिल्या जातात. आता मर्डर ट्रायल मध्ये जर आपल्याला जर खरंच आणखीन जर सखोल अभ्यास जर करायचा झाला तर ह्याच्यामध्ये कायदे जे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यापैकी आता जो नवीन कायदा आलेला आहे भारतीय नागरिक संहिता, त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्याच्यानंतर भारतीय सुरक्षा अधिनियम. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जर महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिलात तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन मर्डर ट्रायल इन्व्हेस्टिगेशनसाठी जे सेक्शन पाहिले जातात तर ते सीआरपीसी मध्ये पहिल्यांदा 156, 157 आणि सीआरपीसी मध्ये 174 हे पाहिले जात होते. आता बीएनएस मध्ये हे सेक्शन जे आहेत ह्याच्यामध्ये काय बदल केलेला नाही, फक्त सेक्शनचे नंबर पुढे मागे झालेले आहेत. इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये रिकव्हरी, त्याच्यानंतर वेपन रिकव्हरी, ब्लडचं सॅम्पल आणि सीसीटीव्ही हे हे केलं जातं. सेक्शन 41 प्रमाणे आरोपीला अटक केली जाते. नोटीस ऑफ अपीयरन्स 41A प्रमाणे बीएनएस प्रमाणे दिली जाते. चार्जशीट पूर्वी सीआरपीसी 173 प्रमाणे दिली जात होती, आता देखील चार्जशीट त्याचप्रमाणे दिली जाते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये जी आय विटनेस जो आहे, मेडिकल इव्हिडन्स जो आहे, फॉरेन्सिक इव्हिडन्स जो आहे, हा अत्यंत चांगल्या प्रकारे मॅजिस्ट्रेट, जज, सरकारी वकील, डिफेन्स वकील पाहतात आणि केस चांगल्या प्रकारे पुढे चालवली जाते. आणि हे सगळं जे आता एवढं मी सांगितलेलं आहे, हे सांगण्याचा मुख्य हेतू असा आहे की मर्डर ट्रायल ही चालवण्यापूर्वी तिचा सखोल अभ्यास करणं, ती समजून घेणं, ती समजून घेऊन वेगवेगळ्या जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आहेत, वेगवेगळ्या जजमेंट बऱ्याच हायकोर्टाच्या आहेत, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या जजमेंट ज्या इंटरनॅशनल जगातल्या वेगवेगळ्या न्यायालयाच्या आहेत ह्या देखील याच्यामध्ये रेफर केल्या जातात. आणि अशा प्रकारे ही मर्डर ट्रायल कंडक्ट केली जाते. मर्डर ट्रायल कंडक्ट करणारे वकील हे एकदम वरच्या अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत सखोल अभ्यासू असतात आणि सरकारी वकील देखील तेवढेच समतेचे असतात, जज देखील तेवढेच समतेचे असतात आणि त्यांनी ह्या मर्डर ट्रायलमध्ये म्हणजे स्वतःला झोकून दिलेलं असतं. तर एवढंच आजच्या कायद्याच्या कार्यशाळेमध्ये मी आपल्याला सांगतो. आणि मर्डर ट्रायल कंडक्ट करणं हे खरंच चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंज खरंच चॅलेंज आहे. एवढं बोलून मी इथेच थांबतो. नमस्कार.